मला एका कॅमेरामॅनसाठी एक स्क्रिप्ट किती महत्वाची आहे? मग तुम्ही ते कसा विचार करता त्याबाबत? कॅमेरामन म्हणून काम करताना, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं, की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा डी-ओ-पी आहे, कॅमेरामन आहे. कारण का मला असं वाटतं, की दिग्दर्शकाची गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती सगळ्यात वरच्या पायरीवर असते. बरोबर. एक डी-ओ-पी म्हणून तुम्ही कायम कायम तुम्ही दुसऱ्या पायरीवर असता आणि असायलाच पाहिजे मेंटली सुद्धा. कारण का तुमचे लाइटिंग, तुमचे शॉट टेकिंग हे सगळं बाजूला राहतं. तुमची गोष्टीसाठी तुमचं टेक्निक हे तितकं परिणामकारक आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत जर विचारलं म्हणजे तुम्ही सांगायचं झालं, तर मला जेव्हा लोकं म्हणतात, "क्या लाइटिंग किया, क्या शॉट लिया?" तेव्हा मला असं वाटतं की मी चुकतोय. कारण का माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीपेक्षा माझं टेक्निक बरोबर. वरचढ नाही झालं पाहिजे. मी नेहमीच दुसऱ्या पायरीवर राहून काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं, की तेच एका कॅमेरामनचं कर्तव्य आहे. तीच त्याची जबाबदारी आहे, की तुमची गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे, ना की तुमचं स्वतःचं टेक्निक. बरोबर. म्हणून मी जे काही शूट करतो ते नेहमी इनव्हिजिबल कॅमेरा म्हणजे माझी टेक्निक मी त्याच्यातच माझं स्वतःचं हे मानतो. प्लस पॉइंट समजतो, की मी जेव्हा शूट करतो तेव्हा मी अजिबात माझं टेक्निक हे माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीला ओव्हरपॉवर करू देत नाही. ते मला खूप महत्त्वाचं वाटतं.